तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा। इथल्या लहान मुलाला सांगावं लागत नाही की ही घोषणा कोणाची होती। भारताच्या सशस्त्र क्रांतीच्या इतिहासातील सर्वात महान स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस। एक असं असामान्य नेतृत्व ज्यांच्या मागावर कित्येक देश होते, पण कुणालाही त्यांचा सुगावा लागला नाही आणि त्यांनी भारताची स्वतःची हक्काची एक आर्मी उभारली। मात्र नेताजींचं आयुष्य जितकं भव्य दिव्य राहिलं तितकाच त्यांचा मृत्यू गूढ होता। भारताच्या इतिहासातील सर्वात कॉन्ट्रोवर्शियल गोष्ट म्हणजे नेताजींचा मृत्यू। पण त्याहून कॉन्ट्रोवर्शियल गोष्ट काय, तर नेताजी आपल्या मृत्यूनंतरही 40 वर्ष जिवंत होते। आता मृत्यूनंतर जिवंत ही नक्की भानगड तरी काय? इतिहासातला हाच वाद आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उलगडणार आहोत। पण त्याच्या आधी गाजावाजाला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आमच्या इतर अपडेटसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। सर्वात पहिला हे जाणून घेऊया की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू कसा झाला। तर त्यांचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 रोजी तैवान मधल्या तायहोको इथे प्लेन क्रॅश मध्ये झाल्याचं सांगितलं जातं। त्यांनी आपली पत्नी एमिली सोबत शेवटची भेट 1943 ला बर्लिन मध्ये घेतली होती। त्यानंतर ते आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करत होते। मात्र प्लेन क्रॅश मध्ये मृत्यू झाल्यानंतर सर्वांनी हे स्वीकारलं की आता नेताजी आपल्यामध्ये नाहीयेत। पण अनेकांच्या मते हा कथित म्हणजे फेक प्लेन क्रॅश होता आणि हा प्लॅन स्वतः सुभाषचंद्र बोस यांनीच केल्याचं बोललं जातं। बोस वेषांतर करून ब्रिटिशांपासून स्वतःचा बचाव करून कितीतरी देश फिरले होते। यावरून गुप्त कारवाया करण्यात ते माहिर होते हे दिसूनच येतं। प्लेन क्रॅशचा प्लॅन त्यांनी रशियाची मदत घेण्यासाठी म्हणजे जोसेफ स्टॅलिन यांना भेटण्यासाठी केला होता असंही सांगितलं जातं। कारण पहिली गोष्ट म्हणजे 18 ऑगस्टला प्लेन क्रॅश होऊन सुभाषचंद्र बोस या भारतीय माणसाचं निधन झाल्याची कुठेही नोंदच नाहीये। हा कथित प्लेन क्रॅश होता म्हणजे निव्वळ अफवा होती। कारण तैवानच्या ऑफिशियल एंट्री बुक रेकॉर्ड्स मध्ये या दिवशी अशा प्रकारच्या प्लेनचा अपघात झाला असं कुठेही मेन्शन नाही। प्लेन क्रॅश झालेले जे फोटो प्रकाशित करण्यात आले होते ते दुसऱ्या कोणत्या तरी अपघाताचे होते। कारण प्लेन क्रॅश झालेल्या जागेचे फोटो आणि ऍक्च्युअल फोटो यांच्यात खूप तफावत होती। असं म्हणतात की या फेक प्लेन क्रॅशच्या संपूर्ण प्लॅन मध्ये बोस यांचे जपानचे काही सहकारी सुद्धा सामील होते। हे विमान एक जपानी बॉम्बर प्लेन असल्याचं सांगितलं जातं। यावेळी इंडियन नॅशनल आर्मीचे ऑफिसर हबीबुर रहमान सुद्धा तैवानमध्येच होते। त्यांनी स्टेटमेंट दिली की या प्लेन क्रॅश मध्ये सुभाषचंद्र बोस आणि 2 जपानी ऑफिसर्स यांचा मृत्यू झाला। यामध्ये एक नाव म्हणजे सुनामासा शिदेई। तसंच इथे तैवानमध्ये त्यांना अग्नी देण्यात आला। पण इथे आणखी एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे की 3rd डिग्री बर्न झालेला त्यांचा मृतदेह सुद्धा कोणाला दाखवण्यात आलाच नव्हता आणि ज्या ठिकाणी त्यांना अग्नी देण्यात आला त्या एंट्री बुक मध्ये सुभाषचंद्र बोस असं नावच नव्हतं। त्यामुळे प्लेन क्रॅश, डेड बॉडी, अंत्यसंस्कार हा सगळा सेटअप होता जो बोस यांनी INA आणि जपानी सैन्यासोबत मिळून बनवला होता असे काही रिपोर्ट सांगतात। त्यामुळे मुद्दा असा बनतो की 18 ऑगस्ट 1945 रोजी त्यांचा मृत्यू झाला नाही, मग ते कुठे होते? याचं उत्तर म्हणजे ते तैवानमध्येच होते आणि त्यानंतर ते रशियाला आले होते। इथे अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की दुसऱ्या महायुद्धादरम्यान रशिया आणि आपल्यावर राज्य करणारा ब्रिटन अलायन्स गटात होते, तर जपान आणि जर्मनी हे ऍक्सिस गटात होते। सुभाषचंद्र बोस यांनी आधीच हिटलरची भेट घेतली होती। दुसरीकडे जपान सोबत त्यांचे चांगले संबंध होते। अलायन्स गटात रशिया आणि ब्रिटन यांच्यातही काही कारणांवरून ताठातूट झाली होती। त्यामुळे स्टॅलिन यांच्याशी चर्चा करून रशियाला आपल्याकडे खेचून जर्मनी, जपान, रशिया आणि भारत असं मिळून ब्रिटनवर अटॅक करावा आणि भारताला स्वतंत्र करावं अशी बोस यांची योजना होती। या सर्व गोष्टी जस्टिस मुखर्जी यांनी तयार केलेल्या मुखर्जी कमिशन मध्ये तुम्हाला वाचायला मिळते। आता येऊया बोस कुठे होते या गोष्टीवर। तर ते आधी तैवान, मग नंतर रशियाला गेले आणि तिथेच गुप्त पद्धतीने काही वर्ष राहिले। 1953 साली जोसेफ स्टॅलिनचं निधन झालं। त्यावेळी बोस यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना एक पत्र लिहिल्याचंही नमूद आहे आणि ते पत्र नॅशनल आर्काइव्ह मध्ये असे सांगितले जाते। अजून एक गोष्ट म्हणजे त्यावेळेचे ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी बोस यांच्यावर शूट ॲट साईटची ऑर्डर दिली होती, म्हणजे बोस जिथे दिसतील तिथे त्यांना मारून टाका, इतकी बोस यांची ब्रिटनला भीती होती। आणि चर्चिल असंही म्हणाले होते की तो माणूस अजूनही जिवंत आहे। आता बोस आपली आयडेंटिटी का दाखवू शकत नव्हते, तर एक म्हणजे जिओपॉलिटिकल प्रेशर आणि दुसरं म्हणजे त्यांना वॉर क्रिमिनल डिक्लेअर केलं जाऊ शकत होतं। बोस यांचं म्हणणं होतं की माझ्यामुळे आझाद हिंद सेनेचे इतर लोकही धोक्यात येऊ शकतात, त्यामुळे ते कधीही सर्वांसमोर आले नाहीत। आता घटनाक्रम पाहूया। 1945 साली सुभाषचंद्र बोस यांचा कथित मृत्यू, 1947 रोजी भारताला मिळालेलं स्वातंत्र्य, 1953 साली स्टॅलिन यांचं निधन आणि त्यानंतर सुरुवात झाली एका गूढ व्यक्तिमत्वाची। त्यांचं नाव होतं गुमनामी बाबा। काही लोक या गुमनामी बाबांना साधूच मानत होते, तर काही लोक त्यांना खुद्द सुभाषचंद्र बोसच मानत होते। ते का? चला पाहूया। रिपोर्ट्सनुसार सुभाषचंद्र बोस नंतर भारतात आले होते, पण आपली ओळख पूर्णपणे लपवून ते साधू झाले होते।
नाव गाव कोणाला माहित नव्हतं, त्यामुळे गुमनामी बाबा हेच नाव त्यांना पडलं. उत्तर प्रदेशमध्ये ठिकठिकाणी त्यांनी प्रवास केला आणि वास्तव्य केलं. सर्वात आधी 1955 साली ते निमसर इथल्या शृंगार नगर मध्ये राहिले. 1958 मध्ये शिबाला, 1958 ते 1964 दरम्यान बस्ती नावाच्या गावात राहिले. 1964 ते 1967 मध्ये ते अयोध्येत शंकर निवास मध्ये राहिले. 1967 ते 1974 राजा मैदान, 1974 ते 83 गुरुद्वारा ब्रह्मकुंड आणि 1983 ते 1985 दरम्यान ते अयोध्येतील राम भवन इथे राहिले. कोणालाही आपल्याबद्दल थोडी शंका आली की ते दुसरीकडे निघून जायचे. महत्वाचं म्हणजे त्यांच्या INA मेंबर्सनाही त्यांची माहिती होती. मात्र सगळ्या गोष्टी गुपित पद्धतीने सुरू होत्या. डॉक्टर बॅनर्जी आणि दशरथ सिंग तोमर या 2 डॉक्टरांनी त्यांची होमिओपॅथी ट्रीटमेंट सुद्धा केली होती. या गुमनामी बाबांकडे 24 पेटारे होते. यामध्ये त्यांच्या वस्तू, पुस्तकं, पत्र, न्यूजपेपर्स अशा सगळ्या गोष्टी होत्या. गुमनामी बाबा बंगाली सोबत उर्दू, रशियन, हिंदी आणि इंग्लिश या भाषा देखील बोलत होते. जे सामान त्यांच्या पेटाऱ्यातून मिळालं होतं त्यामध्ये कोलकातामधील प्रत्येक वर्षी 23 जानेवारीला साजरा केला जाणाऱ्या नेताजींच्या जयंतीचे फोटो सुद्धा होते. बोस यांच्याबद्दल ज्या ज्या गोष्टी मासिकात छापून आल्या होत्या ते मासिक सुद्धा होते. बंगालच्या नेत्या लीला रॉय यांच्या मृत्यूवेळी झालेल्या शोक सभांचे फोटो होते. नेताजींसारखेच काही चष्मे सुद्धा होते. विशेष म्हणजे महात्मा गांधी आणि बोस एकाच ठिकाणाहून आपले चष्मे बनवून घेत होते आणि गुमनामी बाबा यांचाही चष्मा तिथलाच होता. गुमनामी बाबा एक चेन स्मोकर होते. सुभाषचंद्र बोस सुद्धा सिगार ओढायचे. त्यांच्या पेटाऱ्यात 555 सिगरेट आणि परदेशी दारू सुद्धा मिळाली होती. सुभाषचंद्र बोस यांच्या आई वडिलांचे आणि इतर कुटुंबियांचे फोटो सुद्धा होते. आई वडिलांच्या फोटोची ते पूजा सुद्धा करायचे. याशिवाय एक रोलेक्स घड्याळ, 2 ओमेगा घड्याळ, आझाद हिंद फौज सेनेचा युनिफॉर्म, जर्मन बायनॅक्युलर्स आणि दुसऱ्या महायुद्धाचे 2 वॉटर फिल्टर्स. आता प्रश्न असा पडतो की एक बाबा किंवा संत इतक्या सगळ्या वस्तू आणि खास करून सुभाषचंद्र बोस यांच्याशी निगडीत गोष्टी का ठेवेल? आता हे त्यांच्या वस्तूंबद्दल झालं. त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या बाबतीत 2 महत्वाचे प्रसंग सांगितले जातात. अतुल सेन, पवित्र मोहन रॉय, लीला रॉय, समर गुहा, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, क्रांतिकारी दिनेशचंद्र गुप्ता, डॉक्टर संपूर्णानंद, आनंदमयी आणि माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग अशा अनेकांनी त्या काळी गुमनामी बाबा यांची भेट घेतल्याचे उल्लेख आहेत. सुनील गुप्ता नेताजींच्या अगदी जवळचा माणूस. नेताजींच्या कथित मृत्यूनंतर बोस यांचे मोठे बंधू सुरेशचंद्र बोस यांच्या सांगण्यावरून त्यांनी गुमनामी बाबा यांची भेट घेतली होती. यावेळी सुनील गुप्ता यांना कळलं होतं की हे बोसच आहेत आणि त्यांनी येऊन ही गोष्ट सुरेशचंद्र बोस यांच्याकडे कन्फर्म करून घेतली. पण काही कारणास्तव त्यांची ओळख उघड केली जाऊ शकत नव्हती. त्यामुळे सुरेशचंद्र बोस यांनी पुन्हा सुनील गुप्ता यांना सुभाषचंद्र बोस यांची त्यांच्या वाढदिवशी भेट घ्यायला सांगितली होती. यावेळी त्यांना वेगवेगळ्या भेटवस्तू सोबत त्यांची आवडती हिलसा मच्छी सुद्धा पाठवण्यात आली होती. या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वीकारल्या होत्या. गुमनामी बाबांचं अक्षर सुद्धा सेम बोस यांच्यासारखं होतं. याबद्दलचा एक प्रसंग असा की सुरेशचंद्र बोस यांची मुलगी म्हणजे ललिता बोस या गुमनामी बाबा यांच्या निधनानंतर त्यांच्या अयोध्या येथील राम भवन मध्ये आल्या होत्या. या ठिकाणी त्यांना एक पत्र मिळालं होतं. हे पत्र ललिता यांच्या आईंनी सुभाषचंद्र बोस यांना लिहिलं होतं. यावेळी ललिता यांनी आपल्या आईचं अक्षर सुद्धा ओळखलं होतं. या पत्रात त्यांनी शेवटी लिहिलं होतं, मेरे प्रिय देवर को बहुत आशीर्वाद, शुभी. हे शुभी त्या लाडाने सुभाषचंद्र बोस यांनाच म्हणत होत्या. 1985 साली या गुमनामी बाबांचं अयोध्येत निधन झालं. 16 ऑगस्टला त्यांचं निधन झालं, पण त्यांना अग्नी दिला गेला 18 ऑगस्टला. याचं कारण म्हणजे INAची 13 माणसं त्यांच्या अंत्यदर्शनासाठी येणार होती. ही 30 त्यांच्या जवळची आणि प्रमुख 13 माणसं आहेत जी दुर्गा पूजा आणि बोस यांच्या वाढदिवसाला गुमनामी बाबा यांची भेट घेत होते. गुमनामी बाबा यांचे अंत्यसंस्कार सुद्धा अतिशय गुप्त पद्धतीने करण्यात आले होते. त्यांची भेट सुद्धा ठराविक लोकच घेऊ शकत होते. त्यामुळे त्यांचे फोटो आपल्याला मिळत नाहीत. केवळ हाच त्यांचा काल्पनिक फोटो वापरला जातो. आता अजून एक प्रश्न उद्भवतो, तो म्हणजे जपानमध्ये त्यांच्या अस्थी आहेत. इथल्या रेंकोजी टेम्पल मध्ये अस्थी ठेवण्यात आल्या. अनेक भारतीय व्यक्तिमत्वांनी या ठिकाणी भेट सुद्धा दिली, पण या अस्थी बोस यांच्या नसून त्या इचिरो ओकुरा नावाच्या जपानी सैनिकाच्या असल्याचं म्हटलं जातं. महत्वाचं म्हणजे या अस्थींचा अजूनही DNA टेस्ट केलं गेलं नाही, त्यामुळे हा एक मोठा वाद आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या गूढरित्या झालेल्या मृत्यूचा शोध घेण्यासाठी 3 कमिशन बसवण्यात आले होते. एक म्हणजे शाहनवाज कमिटी, दुसरं खोसला कमिशन आणि तिसरं म्हणजे मुखर्जी कमिशन. त्यांच्या कुटुंबियांच्या दृष्टिकोनातून जाणून घ्यायचं झालं तर आजपर्यंत सर्वांनी गुमनामी बाबा हे सुभाषचंद्र बोस होते हे मान्यच केलं नाही. अपवाद त्यांचे मोठे बंधू सुरेशचंद्र बोस. सुरेशचंद्र बोस हे शाहनवाज कमिटीमध्ये होते आणि सुभाषचंद्र बोस जिवंत आहेत या गोष्टीवर ठाम होते. सुभाषचंद्र बोस यांची कन्या अनिता बोस यांनी गुमनामी बाबा थिअरी अमान्य केली आणि त्यांचं निधन प्लेन क्रॅश मध्येच झालं असं त्या म्हणतात. मुळात खरं खोटं हे सगळं आपल्या डोळ्यांसमोर असतं, पण त्याला योग्यरित्या मांडण्याची जबाबदारी आपली असते. वरती जी माहिती मी तुम्हाला सांगितली ही सगळी सुभाषचंद्र बोस यांच्यावर उपलब्ध असलेली पुस्तकं, संदर्भ, रिपोर्टच्या आधारावर होती. त्यामुळे सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू, गुमनामी बाबा यांचं सत्य या सगळ्या गोष्टी अजूनही गूढच आहेत. यावर अजूनही अनेक इतिहास संशोधक, पत्रकार आणि अभ्यासकांचं संशोधन सुरूच आहे.
पण भविष्यात इतिहास कधीतरी या महान व्यक्तिमत्वाच्या रहस्याचा उलगडा करेल असं वाटतं. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.